चला पुन्हा एकदा वेलकम. कारण आधी जे आपण रेकॉर्डिंग सुरू केलेलं होतं ते नेटवर्क इश्यूमुळे बंद झालं. तर आता आपण दुसरं वायफाय कनेक्ट करून क्लास सुरू करतोय आजचा. सो या नेटवर्क इश्यूमुळेच आज आपण मेडिटेशन जे घेणार आहोत ते नाही घेऊ शकत, कारण त्याच्यात व्यत्यय येऊ शकतात. आणि आजचं मेडिटेशन खूप पॉवरफुल आहे. जे आपण घेणार होतो तर ते आपण उद्या शिफ्ट करू, कारण इकडे आज वातावरण खूप जास्ती पावसाचं आणि वारा असल्यामुळे थोडं नेटवर्क ट्रबल आहे. तर त्याच्यामुळे आज आपण ते मेडिटेशन घेणार नाही. परत काही स्टुडंटने सांगितलं आज पुण्याला पण खूप जास्ती पाऊस आहे, त्याच्यामुळे तिकडे पण इंटरनेटचा इश्यू आहे असं मगाशी याच्या आधी जी बॅच झाली त्या बॅच मध्ये सांगितलं. तर मेडिटेशन आपण पॉवरफुल जे घेणार ते उद्याच्या सेशनला घेणार. ठीक आहे. सो आता 9 दिवस आजचा 9 डे आहे जे आपण सगळे सोबत आहोत. तर त्याच्यासाठी अच्छा, मुंबईलाही पाऊस आहे का? ओके. चला, मी मुंबईला नाहीये ना, तर आता तुमची परवानगी असेल तर एक 2-4 मिनिटात मी माझी ओळख सांगून देते. आपण 9 दिवस झाले सोबत आहे तर इफ युअर परमिशन. कारण बऱ्याच लोकांचे मेसेज आले, मॅडम शिकून राहिलो पण कुणाकडून शिकून राहिलो हे तर माहित झालं, फक्त तुमचं नाव दिसतं म्हणे स्क्रीनवर, बाकी आम्हाला काहीच माहिती नाहीये. ओके, चला. विथ युअर परमिशन मी 2-4 मिनिटात माझ्याबद्दल सांगते. मी डॉक्टर मंजुषा महेश कुमार तांडेकर, अमरावती, विदर्भ, महाराष्ट्र. ठीक आहे. तर त्याच्यामुळे भाषेवरनं बरेच लोक ओळखून घेतात की मॅडम तुम्ही विदर्भातले आहात वगैरे. तर रेकीशी माझी ओळख कशी झाली? तर रेकी जेव्हा मी कॉलेजला होती तेव्हा पेपरला एक छोटीशी बातमी पाहिली होती, रेकी शिका आणि आपल्या जीवनातल्या समस्याचं समाधान मिळवा. आणि तो काळ असा होता की जिथे शिक्षणालाच पैसे पुरवायला आईबाबांकडे नव्हते, तर तिथे रेकी बिकी शिकायला त्यावेळेस रेकीची फी 7,000 होती लेव्हल 1ची. जेव्हा मी शिकत होती तेव्हा लेव्हल 1ची म्हणजे शिकायची इच्छा होती ते 7,000 फी होती. आणि ते काही माझ्यानी 7,000 बाबा तेव्हा दिले देऊच शकत नव्हते, फायनान्शियल कंडिशन नव्हती. माझा जेव्हा जन्म झाला त्यावेळेस घरात घड्याळ नव्हतं म्हणून जन्माची वेळ माहित नाही. फक्त आई सांगते की सकाळी काका ऑफिस म्हणजे ड्युटीवर जायला निघाले होते आणि त्याच्यानंतर तुझा जन्म झाला, एवढाच आईला वेळ माहिती आहे. आणि घड्याळच नव्हते घरी. तिथून इथला प्रवास की जो स्ट्रगल आज जे काही माझ्या आयुष्यात म्हणजे लिटरली टचवूड की मी जी जीवन जगते आहे ते स्वप्नांच्या पलीकडचं जीवन आहे माझ्या. ज्या मी अपेक्षाही केल्या नव्हत्या त्या अपेक्षेपर्यंत मला नेलं ते रेकीने. तर कॉलेजच्या याच्यात तर शिकता आलं नाही, पण रेकी माझ्या जीवनात यायची असेल म्हणून आयुष्यात प्रॉब्लेम खूप आले. आणि जेव्हा माणूस पाण्यात पडतो की नाही तेव्हा आपला जीव वाचवण्यासाठी काहीतरी हातपाय हलवतो. अगदी तशाच प्रयत्नांच्या मी शोधात होते की या सगळ्या प्रॉब्लेम मधनं मला काहीतरी सोल्युशन पाहिजे. आणि या सोल्युशनच्या मागे भटकत असताना आमच्या शहरामध्ये भोपाल युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर डॉक्टर चैतन्य अग्रवाल आणि त्यांच्या मिसेस ज्या भोपाल युनिव्हर्सिटीला प्राध्यापक होत्या त्या दोघांनी मिळून रेकी लेव्हल 1चा 2 दिवसीय वर्कशॉप लॉन्च केला. लग्नानंतर फायनान्शियल कंडिशन खूप डाऊन होती. हसबंडचा 3 वर्ष पगार बंद होता आणि रेकी लेव्हल 1ची फी त्यांनी 2,000 ठेवली होती. 2,000 ही त्यावेळेस माझ्यासाठी खूप मोठी अमाऊंट होती. का बरं मी हे फ्री सेशन घेते? त्याच्या मागचं कारण आहे की जे स्वप्न मला भरपूर वर्ष वाट बघावी लागली या रेकीशी जुळायला, तुम्हाला ती बघायला लागू नये म्हणून मी 10 दिवस फ्री सेशन घेते. आता जेव्हा मी ती मग एक मैत्रीण होती ती म्हणे काळजी नको करू म्हणे, मी तुझे 2,000 भरते, तू क्लास कर. मी माझ्या पुस्तकात तिच्या नावाचा उल्लेख केलेला आहे की आज माझ्या जीवनात जी रेकी आहे ती त्या मैत्रिणीमुळे आहे. हे माझं पुस्तक अमेझॉनवर बेस्ट नंबर 1 बेस्ट सेलिंग मध्ये होतं. ज्यावेळेस हे पुस्तक तिथे चेंज होत जातात क्रायटेरिया जसे नवीन पुस्तक येतात, पण या पुस्तकात मी माझ्या त्या मैत्रिणीचा उल्लेख केलेला आहे. आणि नंतर मी तिची 500-500 रुपये फी दिलेली आहे. आणि त्यावेळेस माझी ती 2,000ची कॅपॅसिटी नव्हती. बऱ्याच वर्ष तो 5,000 रुपये महिना कमवण्याचं स्वप्न आणि 10,000 रुपये महिना कमवण्याचं स्वप्न, कारण हसबंडचा पगार चालू झाल्यानंतर हे सासू-सासऱ्यांचा आजार पण खूप होतं, खूप साऱ्या आजारांना समोरे जावं लागलं. आणि मी जेव्हा पहिल्यांदा रेकीचं प्रॅक्टिस केली, जेव्हा आम्हाला सांगितलं अटुनमेंट नंतर आता एका व्यक्तीला तुम्ही हिलिंग द्या, जे काल आपण सेल्फ हिलिंग केलं की नाही, की एका व्यक्तीला आपण सेल्फला हिलिंग तसं दुसऱ्यांना हिलिंग द्यायचं, जेव्हा टच हिलिंग केलं तेव्हा माझ्या सासूबाईंचं डोळ्यांचं ऑपरेशन झालं होतं त्यावेळेस. आणि त्यांचे डोळे खूप दुखत होते.
तर पहिल्या पेशंट माझ्या त्याच होत्या ज्यांच्या डोळ्यांना मी हिलिंग केलं होतं, ज्या रात्रीपर्यंत खूप डोळे दुखते म्हणत होते. हिलिंग दिल्यानंतर सकाळी उठून तिसरा चौथा दिवस होता त्यांच्या डोळ्यांचे ऑपरेशन, ते झाडू घेऊन झाडायला लागलेले होते. हा म्हणजे त्यांच्या डोळ्यांचा अनुभव, फर्स्ट पेशंट मी हिल केलेला. त्याच्यानंतर आता तर चालता बोलता माझ्याकडनं म्हणजे अक्षरशः क्लासेसमध्येच किती लोकांचं हिलिंग होऊन जातं. हे जे दुखत असलं तर ते माझ्याकडनं ते हिलिंग डिरेक्टली होत राहतं. हे ईश्वराची कृपा. पण लिटरली सांगते, मी आयुष्यात कधीच रेकी ट्रेनर बनण्यासाठी शिकलेली नव्हती. रेकी शिकली ती माझ्या आयुष्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. पण जेव्हा माझ्या आयुष्यातले प्रॉब्लेम या रेकीतनं दूर झाले, कारण ही ऊर्जा माझ्या आयुष्यात सगळा संघर्ष जेव्हा बाहेर निघाली, म्हणजे मी आत्ताच या गुरुपौर्णिमेला माझ्या गुरूंना फोन केला, मॅडम ज्या अवस्थेत मी तुमच्याकडे आली होती, आज तुम्ही जर त्या दिवशी माझ्या आयुष्यात मदत केली नसती तर आज मी इथपर्यंत पोहोचली नव्हती. आणि त्यांना म्हटलं, मॅडम माझ्याकडनं एक छानशी पैठणी घेऊन टाका. तर हे माझ्या गुरूंनी जे मला दिलं त्या अडचणीच्या याच्यात, आणि मला माहितीये की जगामध्ये रोज मी ऍज अ काउन्सिलर पण आहे, तर जगामध्ये खूप सारे प्रॉब्लेम चालू आहे. आणि त्या प्रॉब्लेमच्या सोल्युशन साठी मी एक माध्यम बनू शकते. कारण बघा, आयुष्य इथून एवढा प्रवास आहे, आज 40 क्रॉस झालेला आहे. जे काही उरलेलं आयुष्य आहे ते जीवनात इतकं सुंदर जगायचं आहे की लोकांच्या जीवनात एक छोटासा स्माइल क्रिएट जरी केला ना, त्याच्यापेक्षा मोठं काहीच नाहीये. तुम्ही हजारो रुपये, जे मी अर्न करत नव्हती आज ते माझ्याकडनं डोनेशन होतं. कुठलं अनाथालय म्हणा. लिटरली सांगते, मी मागे जेव्हा एका निराधार केंद्राला भेट दिली, 70-80 वर्षाच्या आई वडिलांना बाहेर काढून दिलेलं आहे, जे काही कामं करू शकत नाही. आणि जेव्हा त्यांच्या अंत्ययात्रेच्या पोरांना फोन केला जातो ना, आमच्या जो वेळ नाहीये, तुम्ही उरकवून घ्या. यासाठी जीवन नाहीये. आणि जेव्हा मी जीवनाचं हे अस्तित्व रूप बघते, त्यावेळेस असं वाटतं की जीवन खरोखर कसं जगावं हे शिकवण्याची गरज आज आहे. कारण माणसातली कुठेतरी माणुसकी आज गमावली जाते आहे. आणि त्या माणुसकीची नवी ऊर्जा, म्हणजे आता समजा 295 लोक क्लासला आहेत, याच्यापैकी त्या वरच्या 94 लोकांच्या लाईफ मध्ये 1% जरी बदल झाला ना, माझ्या या 10 दिवसांच्या सेशनचं खूप मोठं हे होईल. आज या प्रवासात काम करत असताना आज आयुष्यात पाहिजे ते मिळालं. नाव आहे, जर गुगलवर गेल्या रेकी कॉन्सुल ऑफ इंडियाची वेबसाईट ओपन केली तर त्याची मी व्हाईस चेअरमॅन आहे. आज मला आरोग्य रत्न अवॉर्ड, इंटरनॅशनल ट्रेडिशनल हिलर अवॉर्ड, नारी सन्मान अवॉर्ड, राष्ट्रीय आध्यात्मिक अवॉर्ड, रेकीचा सर्वोच्च जो सन्मान आहे रेकी प्राईम मास्टरशिप, महात्मा गांधी ग्लोबल पीस अवॉर्ड, असे खूप अवॉर्ड मिळाले. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये माझं या सगळ्या गोष्टींसाठी नाव आहे. आर्थिक समृद्धी म्हणाल तर मी या स्वप्नातलं जीवन जगत आहे. म्हणजे सगळं काही आज असं वाटतं की कुठेच नाही कमी, तर हे फक्त रेकीमुळे माझ्या जीवनात, रेकी आणि एंजल या 2 ऊर्जा माझ्या जीवनात आल्या म्हणून आल्या. आणि म्हणून मी तळमळीने सांगते की प्रॅक्टिस करा, फक्त शिकू नका. कारण जर नुसतं ऐकून घेतलं मला 10 दिवस, त्याच्याने फरक पडणार नाहीये तुमच्या जीवनात. जेव्हा या श्वासांमध्ये रेकीची प्राण ऊर्जा तुम्ही ठेवाल, रेकीचे 5 तत्व, कारण आजच्याच दिवस जगायचं, उद्याचा दिवस आपल्याला माहिती नाहीये. रेकीचे 5 तत्व आपल्या जीवनामध्ये अनुभवायला शिकाल, तिथून जीवनाचा एक सुंदर अनुभव तुम्ही घ्याल, जीवनाची पॉझिटिव्हिटी, जीवनाचा आनंद तुम्ही तुमच्या लाईफमध्ये एक्सपिरियन्स कराल. कारण आयुष्यात, माझ्या आयुष्यातला सगळ्यात 2 प्रसंग सांगते ज्यांनी मी रेकीत खरोखर काय करू शकते हा अनुभव तुम्हाला सांगेल. माझा मुलगा टचवुडा 16 वर्षाचा झालेला आहे. त्याच्या वेळेस जेव्हा मी प्रेग्नेंट होती, मला खूप जास्ती केव्हाही ब्लिडिंग व्हायचं. मी 7 महिने हॉस्पिटलला ऍडमिट होते. 7 महिने प्रेग्नन्सीच्या मी हॉस्पिटल एकदम सुविधाजनक नव्हतं, कारण तेव्हा आमच्याजवळ पैसे नव्हते दवाखान्यात भरायला. 4-5 महिने झालेले होते. डॉक्टरांनी एक दिवस सोनोग्राफी केली सकाळी 12 वाजता आणि म्हणे वय कमी आहे, म्हणे आपण ॲबॉर्शन करू आणि ही प्रेग्नन्सी आपण कंटिन्यू करू शकत नाही, म्हणे संध्याकाळी आपण ॲबॉर्शन करू, डॉक्टर असं सांगून चालले गेले. तो दिवस माझी आई, कारण 4 वर्षानंतर राहिलेली प्रेग्नन्सी, माझी आई दिवसभर बाहेर बेंचवर बसून रडत होती आणि मी माझ्या हसबंडचा असा हात पकडून मी रडत होती. पण स्वामींचा जप मनात चालू होता, रेकी ऊर्जांना प्रार्थना चालू होती आणि त्या प्रार्थनेतनं टचवूड
की जेव्हा संध्याकाळ झाली 8 वाजता सिस्टरनी मला रेडी केलं ऑपरेशन थिएटर मध्ये न्यायला. आणि त्या डॉक्टरांचा जो हॉस्पिटल होता, एकीकडे ऑपरेशन थिएटर होतं, एकीकडे डॉक्टरचं कॅबिन होतं. डॉक्टर म्हणे चला म्हणे एकदा आपण ना परत सोनोग्राफी करू. आणि परत एकदा सोनोग्राफी केली रात्री 8 वाजता. आणि डॉक्टरांनी म्हटलं की आपण अजून काही दिवस वाट बघू शकतो. आणि या वर्षी माझ्या मुलाला 10वीत 90% घेऊन पास झाले तो. आणि त्याला बघितलं जेव्हा पहिल्यांदा डॉक्टरांनी त्याला जन्मानंतर बघितलं ना, मिरॅकल शब्द वापरला होता त्याच्यासाठी. आणि हा चमत्कार माझ्या जीवनात रेकीचा आणि स्वामींच्या कृपेचा आहे. दुसरा 2 वर्ष आधीचा प्रसंग तुम्हाला सांगते. आमच्या म्हणजे फायनान्शियल कंडिशन डाऊन होती. नवीन म्हणजे रेकीतनं थोडंसं माझं अर्निंग वाढलं आणि मी माझ्या हस्बंडला एक सेकंड हँड 2 लाखाची गाडी गिफ्ट केली होती. ती ऑटोमॅटिक होती. आणि दिवाळीच्या 3-4 दिवसा आधीची गोष्ट होती. दिवाळीची खरेदी करायला जायचं म्हणून आम्ही 8 वाजता जेवण झालं ठरवलं. आणि आमच्या गाडीखाली कुत्रीने पिल्लं दिलेले होते, म्हणून आम्ही बऱ्याच दिवस गाडी बाहेर काढलेली नव्हती. माझे हस्बंड बोलले मी हळूहळू गाडी बाहेर काढतो, पिल्लांना काहीच होऊ देत नाही. तर मग त्यांनी, आम्ही म्हटलं टू व्हीलरने जाता कारने जाऊ म्हणून गाडी रिव्हर्स घ्यायला गेले. ती गाडी ऑटोमॅटिक होती. आणि त्या माझे हस्बंड गाडी चालूच ठेवली त्या ह्याच्यात, कारण लक्ष सगळं कुठे होते पिल्लांकडे, पिल्लांना काही झालं नाही पाहिजे. चालू गाडीतनं दार उघडलं, बाहेर आले. आणि पिल्लांना काही नाही झालं म्हणून परत गाडीत बसले. पण गाडी रिव्हर्स मोडमध्ये होती, त्यांचं लक्ष राहिलं नाही. आणि ब्रेकच्या जागी एक्सिलेटरवर पाय पडला आणि गाडी खूप जास्त स्पीडने समोरच्या रोडच्या पलीकडच्या घराच्या कंपाऊंडवर आदळली. आणि मागचा काच फुटला, टायर फुटला, हसबंडच्या डोक्याला जबर मार लागला. आणि हसबंड त्यावेळेस अनकॉन्शियस झाले. आणि त्यांचं शरीर गिअरवर पडलं. रिव्हर्स गिअरची गाडी फ्रंट गिअरवर आली आणि तेवढ्याच स्पीडने ती गाडी समोर आली. आमच्या अंगणात येऊन परत अशी पलटून उभी झाली, पूर्ण पलटी मारली गाडी आणि उभी झाली. हे 1 मिनिटात घडलेला एवढा मोठा प्रसंग. गाडीचा आवाज पाहून लोक आजूबाजूचे अगदी खूप जास्ती आवाज झाला, लोक आले. आणि मागचा काचातनं जेव्हा माझ्या हस्बंडला बाहेर काढलं, इथे जखम झालेली होती, रक्त डोक्यातनं वगैरे वाहत होतं. आणि टचवूड हॉस्पिटलला नेलं तर फक्त 2 स्टिचेसवर काम भागलं. आणि दुसऱ्या दिवशी 3 वाजता येऊन झाडांना पाणी टाकत होते. हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात बिकट परिस्थितीतनं काढलं ते सुद्धा रेकीने. का बरं मी एवढ्या तळमळीने सांगते तुम्हाला की रेकीची प्रॅक्टिस करा. रेकीला मागता मागता थकाल, रेकी देता देता थकणार नाही. आर्थिक समृद्धी तर दिलीच. माझ्या मुलाची 9व्या वर्गात खूप तब्येत बिघडलेली होती. थोडासा कळत नव्हतं आम्हाला की मी एक ट्रेनर असून हिलर असून असं का होतंय. पण प्रारब्ध कुणाला चुकत नाही या समस्या ना. पण जेव्हा तुम्ही रेकीत असता किंवा एखाद्या ब्रह्मांड ऊर्जेशी कनेक्ट असतात ना, त्या समस्येतनं आपण सहजतेने बाहेर पडून जातो. ही दिव्य ऊर्जा तुम्हाला अलगद बाहेर काढते. हा अनुभव अगदी मागच्याच आठवड्यात माझ्या 15 दिवस होऊन राहिले. शाळेत जायला रोजच्या सारखे निघाले. आमचेच एक कॉलनीकडून पुढच्या कॉलनीत पोहोचले. जबर कारने समोरून त्यांच्या गाडीला धडक दिली. आणि फक्त त्यांच्या हाताला थोडासा त्रास झाला, एक्सरे वगैरे काढला तर. आणि 2 दिवसात सुट्ट्या घेऊन शाळेत जायला लागले. तर का बरं आपल्या तो एक ब्रह्मांड ऊर्जा कनेक्ट पाहिजे, का बरं आपण याचं प्रॅक्टिस. तर आयुष्य आहे, आपलं प्रारब्ध आहे, आपलं कार्मिक ब्लॉकेजेस आहे, जे आपण आपल्या सोल सोबत ट्रॅव्हल केलेलं आहे. या घटना कुणालाही चुकलेल्या नाहीये. असं नाही म्हणणार मी की रेकी शिकलात तर सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. पण एवढं मात्र होणार आहे, प्रॉब्लेम आले तरी तुम्ही त्याच्यातनं अगदी सहजतेने बाहेर पडून जाल. कितीही अडचण आली तरी ही दिव्य रेकी शक्ती ऊर्जा तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटी देणार आहे. फक्त ट्रस्ट आणि प्रॅक्टिस करा. आणि म्हणून खूप सुंदर आपल्या जीवनाला तुम्ही वळण देऊ शकता या रेकी ऊर्जांसोबत. तर आपल्या जी सेकंड लेवलची बॅच आहे ती 31 तारखेपासून चालू होणार आहे. ज्या कुणालाही पुढे या यात्रेत यायचं असेल सगळ्यांचं स्वागत आहे. मी काल सांगितल्याप्रमाणे ही शेवटची बॅच राहील, ज्याची फी 5,000 राहील. कारण आता या ऑगस्ट पासून मला स्वतःला जीएसटी पे करावा लागणार आहे. तर ती जी फी राहील ती इन्क्लुडिंग विथ जीएसटी राहणार आहे. तर ज्यांना कोणाला ऍडमिशन घ्यायचे तर ती ही लास्ट बॅच आपली राहणार आहे. ओके, 5,000 फी होईल, ज्याच्यात तुम्हाला 4 कोर्सेस मिळणार आहे. रेकी लेवल 2, रेकी मास्टर लेवल आणि क्रिस्टल थेरपी आणि पेंडुलम डाउजिंग. हे 4 कोर्सेस विथ लाईफ टाइम ऍक्सेस, रेकॉर्डिंग आणि हे करायचं. क्लासचा टायमिंग आपला हाच कंटिन्यू असणार आहे या बॅच साठी. ही बॅच मास्टर लेवल संपेपर्यंत. त्याच्यानंतर नेक्स्ट आपलं जे टायमिंग फिरत असतं ते 3 ते 4, 4:30 ते 5:30, 5:30 ते 6:30.
म्हणजे जी नेक्स्ट बॅच 4:30ला चालू होईल तर ती लेवल 1, 2, 3 4:30ला चालू होते. जी 5:30ला चालू झाली तर ती 5:30, 5:30, 5:30 या पद्धतीने टोटल 25 दिवसांचं सेशन असतं. 10 दिवस रेकी 2 ला लागतं. तुम्हाला जे 2 कोर्सेस बोनस मिळतात ते शिकवायला 5 दिवस लागतात आणि 10 दिवस रेकी मास्टर लेवलला असं 25 दिवसांचं सेशन, 25 तासांचा वेळ तुम्हाला त्या बॅचेस साठी द्यावा लागेल. परत सांगते, या 2 लेवल शिकता शिकता जातात. बॅच एकदा तरी रिपीट करा, कारण रेकी शिकण्यासाठी नाहीच आहे. पहिली बॅच तुमची शिकण्यात जाते, दुसऱ्यांदा जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्हाला त्याच्यातनं पूर्ण त्याचा सार होतो. ठीक आहे, तर त्याच्यामुळे लेवल 1, 2, 3 सलग का बरं करायची हे तुम्हाला कारण सांगते. बऱ्याच लोकांचा प्रश्न की एक लेवल 1 ची 21 दिवसानंतर प्रॅक्टिस करायची आणि मग लेवल 2 करायची, ही जुनी प्रथा होती. त्याचं कारण सांगते की आम्ही जे ऑफलाईन मध्ये सेशन घ्यायचं, 1 दिवसात 2 दिवसात जाऊन रेकी शिकून वापस यायचं, किंवा आमच्याकडे ऑफलाईन जरी आले तर 1-2 दिवसात शिकून जायचंय. खरंच त्यांना मी 21 दिवस फोन करणार आहे का हो तुम्ही प्रॅक्टिस करताय का म्हणून? नाही करणार ना. पण तुम्ही रोज सेकंड लेवलला माझ्याकडे येणार का हो प्रॅक्टिस केली का, मग काय अनुभव येतात आहे का? मग आपण प्रॅक्टिस केली नाही, दुसऱ्याला अनुभव येऊन राहिले, अरे हे प्रॅक्टिस करतात त्यांना अनुभव येत आहे, मग एक कॉम्पिटिशन चालते, मग आपली आपोआपच प्रॅक्टिस होऊन जाते. आणि म्हणून लेवल 1, 2, 3 एका याच्याने शिकलं, कारण शेवटी आपल्याला जी प्रॅक्टिस करायची आहे ती ऍज अ मास्टर हिलर थर्ड लेवल नुसार करायची. अगदी थर्ड लेवल मध्ये तुम्ही एखाद्याच्या घरातली पूर्ण निगेटिव्हिटी, एखाद्याच्या शरीरातली सोल कनेक्टिव्हिटी, एखाद्याच्या शरीरातला आजार, ह्या सगळ्या क्लीन करायच्या टेक्निक तुम्हाला थर्ड लेवल मध्ये दिल्या जातात. त्याच्यामुळे आणि डिपेंड नाही बनायचं की बाबा मला हे दुखत आहे तुम्ही हिलिंग द्या. या फोनचा मला खूप राग येतो. मी एवढं जीव तोडून कशाला शिकवते की यू शुड परफेक्ट, तुम्हाला ते जमलं पाहिजे आणि तुम्ही छोट्या छोट्या प्रॉब्लेम साठी मला फोन करावा याच्यासाठी नाही. हा, ते कसं करायचं हे विचारायला फोन करा, आय एम विथ यू. मॅडम मी हे हिलिंग देत आहे, हे कसं देऊ ते मी तुम्हाला सांगेन. पण तुम्ही कशाला फोन करता, मॅडम तुम्ही हिलिंग करून द्या, असं काहीच नाही. आपली एनर्जी ही रेगी ऊर्जा आपली आहे का? नाही, ब्रह्मांडाची ऊर्जा आहे, ती आपण घेणार आहे. मग ती जेवढी मला भेटेल सिम्बॉल चोकू म्हणजे सेकंड लेवलचा सिम्बॉल टाकला तशी 40% मला भेटेल, तुम्हालाही भेटणार आहे. थर्ड लेवल नंतर 100% मला भेटणार आहे, तुम्हालाही भेटणार आहे. त्याच्यामुळे एनर्जी आपली नाही आहे, एनर्जी रेकी आणि सिम्बॉलची आहे. तर मग ती प्रत्येकाला सारखं काम करणार आहे. फक्त आपल्याला तेवढी ट्रस्ट आणि त्याच्यासाठी दिव्य प्रॅक्टिसची गरज पडणार आहे. क्लिअर? आणि या प्रॅक्टिस मधनं आपण आपल्या जीवनाला संपूर्ण सकारात्मकतेशी जोडणार आहे. क्लिअर? तर हे झालं म्हणजे रेकीने तर लिटरली टचवूड की आज मला माझं ड्रीम लाईफ जगायला मिळत आहे. जी अपेक्षाही केली नव्हती तेवढा. आता 113 लोक आम्ही चाललो हैदराबादला, आपल्या वर्टिक्स फॅमिलीचे तुमचे सिनियर स्टुडंट 113 लोक येतात आहे. सो चक्र सुरू करायचे, त्याच्या आधी 1-2 हँडरेज आहे ते बघून घेऊ. काय म्हणताय संपदा मॅडम? अनम्यूट करा. हॅलो मॅम. बोला. गुड इव्हनिंग. हा बोला. मॅम, आता मी थर्ड लेवलची प्रॅक्टिस चालू केलेली आहे, करतेय घरीच म्हणजे आपलं दुसरं करते. तर एक अनुभव असा आला की असंच गाडीचं चाललं होते, पाऊस खूप होता पुण्यामध्ये आणि कधीच असं डोक्यात येत नाही ना का चोकुरे आपण टाका वगैरे, पण त्या दिवशी काय डोक्यात आलं, मी चोकुरे वगैरे टाकला आणि गेले. आणि पूर्ण माझी गाडी, इतकं ट्रॅफिक होतं तिथे मॅम, पूर्ण गाडी माझी वळाली अख्खी आणि एका जागी अशी स्टॉप झाली. माझा मुलगा, माझा 5 वर्षाचा आहे, माझ्यासोबत होता. एवढी घाबरलो होतो, पण साईडला अख्खं ट्रॅफिक असून कोणाला मी टच नाही झाले, माझी गाडी एका जागी उभी राहिली. आणि म्हटलं खरंच माझं काय बुद्धी सुचली मला, मी ते चोकोरे टाकलं आणि मग इथं पुढे आले. असं मला एवढा छान अनुभव आला. आणि मला अशा. एक विचारायचं होतं मॅम, हा, बोला. जबरदस्त खोकला आहे म्हणजे कफचा, तर त्यासाठी थ्रोटचं आपण मॅडम बॅलन्सिंग तुम्हाला करायचं जे की काय प्रोटोकॉल करायचं? दिलेला आहे ना कफ सर्दी खोकल्यासाठी, कुठे हात ठेवायचं? कफ सर्दी आता मी आज चक्र मध्ये ते सांगणार होती. आपल्या शरीरामध्ये बरं. जलतत्वाचा चक्र कोणतं आहे? स्वादिष्टान चक्र. स्वादिष्टान चक्र आणि हा. थ्रोट चक्राला हिलिंग करा, सर्दी खोकला कफावर आराम मिळतो. बाह्य उपचार म्हणून अजून तुम्ही आल्याचा किस करून इकडे लंग्स जो पोर्शन शिकवलेला आहे मी, त्या लंग्स पोर्शनला असा हा. मसाज करा. ओके. ठीक. ओके ओके, थँक्यू. थँक्यू मॅम. ओके. चंद्रकला मॅडम. हा दिवा मी मागवलेला आहे, बरोबर आहे का? मॅडम सेकंड थर्ड लेवलचे प्रश्न खूप आहे, इथे घेऊ नये, बाकीचे लोक कन्फ्युज अच्छा होतात. अच्छा.
ओके ओके. आणि जी 25. मॅडम ते नंतर आपण बाकीचे सगळं, सध्या 2 दिवस आपण सेकंड थर्ड लेवलला गॅप दिलेली आहे, कारण आपलं हैदराबादची तयारी चालू आहे. ठीक आहे. सपना गांधी. मॅम, आज सकाळी मी माझी म्हणजे कामवाली जी आहे तिला खूप त्रास होतो सकाळी, म्हणजे ती चेहरा नर्वस होत. तिला म्हटलं काय होतं, म्हणजे कसं तरी होतंय. फक्त मग तिचं आज मी स्कॅनिंग केलं तर पूर्ण वरून खालीपर्यंत सगळं पूर्ण हाताला माझ्यासारखं होतं सगळं. जेव्हा ते पूर्ण खालीपर्यंत घेतलं, तिला म्हंटली मला एकदम बरं वाटायला लागलं, म्हणजे जे जड जड झालं अंगात हलकं हलकं वाटतं सगळं स्वतःला तिला. छान, ग्रेट. पूर्ण स्कॅनिंग म्हणजे पूर्ण माझ्या हाताला पण, म्हणजे पूर्ण डोक्यापासून पायापर्यंत सगळं पूर्ण तिला असं, माझ्या पण हाताला तिला पण असं हात नसं ओढल्यासारखं होतं सगळं ते नंतर. व्हेरी आणि गुड. 10-15 मिनिट ती पण परत म्हणते काम झालं की मॅडम मला हलकं हलकं पूर्ण एकदम बरं वाटायला लागलंय म्हणून. थँक्यू. आता बघा, आता सगळे हँडल्स जास्ती होतील. आता आपण आपल्या टॉपिक कडे वळूया. आज आपल्याला 7 चक्र कंप्लीट करायची आहे. उद्याचा सिलेबस मी आधीच सांगते. आज आपण मेडिटेशन नेटवर्क इश्यूमुळे घेतलं नाही, कारण मी दुसरं वायफाय कनेक्ट केलेलं आहे. कारण मेडिटेशन जर पॉवरफुल करायचं आहे तर तिथे डिस्कम्फर्ट नको, कारण तुम्हाला त्या एनर्जी पर्यंत मला पोहोचवायचं असतं. तर त्याच्यामुळे आज आपण जे आहे मेडिटेशन घेत नाहीये. उद्याच्या सेशन मध्ये आपण मेडिटेशन घेणार. त्याच्यानंतर जिबू सिम्बॉल्स आज परत शक्य नाही. उद्या जिबू सिम्बॉल, उद्याचं सेशन 3 वाजेपासून 6 वाजेपर्यंत राहणार आहे. किती वाजेपासून? 3 ते दुपारी 3 ते 6 उद्याचं सेशन राहणार आहे. डे 10चं. का बरं? माझं प्रॉमिस काय? लास्ट 100 पर्यंत आन्सर्स पण द्यायचे तुमच्या प्रश्नांचे. सिलेबस पण आहे. उद्या चक्रांचं मेडिटेशन घेणार आहे. त्याच्यानंतर जिबू सिम्बॉल्स आज होऊ शकत नाही, ते उद्या शिकवणार आहे. उद्या दैनंदिन प्रॅक्टिसचा प्रोटोकॉल देणार आहे, आणि दैनंदिन प्रॅक्टिस काय करावी ते पण सांगणार आहे. आणि त्याच्यासोबतच तुम्हाला अफर्मेशन, आपला प्रोटोकॉल समजून सांगेल. आणि मनी मंत्रा, सगळ्यात महत्वाचा, पैसा पण एक आवश्यक गरज आहे, तर तो कसा आपल्या जीवनात रेकीच्या माध्यमातून अट्रॅक्ट करता येईल याचं पण तुम्हाला टेक्निक शिकवल्या जाणार आहे. आणि ज्यांना कुणालाही रेकीमध्ये ऍडमिशन करायची असेल तर आजपासून आपली ऍडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे. तर आज तुमच्या ग्रुपवर सेकंड थर्ड लेवलचं सिलेबस पूर्ण येईल तुमच्याकडे, आणि त्याच्यानुसार 5,000 रुपयाची फी आहे. त्याचं सगळ्या बॅचेसचं रेकॉर्डिंग पण भेटेल, आणि तुम्हाला त्याचं लाईफ टाईम ऍक्सेस पण आहे. शक्तिपात फक्त एकदाच घ्यावा लागतो, लेवल 1चा एकदा, लेवल 2चा एकदा, लेवल 3चा एकदा. ओके ओके. तर आता तो तुमचा पर्सनल प्रश्न आहे, पाहुणे बिवणे आहेत. तुम्हाला सांगते, सध्याच्या घडीला या बॅचला द्यायला माझ्याकडे वेळच नाहीये, पण तुम्हाला वेळ द्यायचा म्हणून माझ्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लेवलच्या बॅचला सुट्टी दिली आहे. जुन्या जे लोक आहेत त्या बॅचला त्यांना माहिती आहे, कारण मी कमिटमेंट केलेलं आहे इकडे, आणि ते माझे तिकडे आपले स्टुडंट आहे. दे कॅन अंडरस्टँड. कारण मला त्यांनाही द्यायचंय तर ते डिटेलमध्ये द्यायचंय, कुठेच कमतरता ठेवायची नाहीये. आणि फ्री माइंडने शिकवलं की मला खूप फ्रेश वाटतं. सो त्याच्यामुळे आपण तिकडच्या बॅचेस थांबवून, म्हणजे त्यांचाही आभार माना की त्यांनी तुमच्यासाठी तो वेळ अग्री झाले ते, की नाही मॅडम ठीक आहे, तुम्ही ते कम्प्लीट करा आणि त्याच्यानंतर आपण बाकीचं हे करू. ठीक आहे. पाणी चार्जिंग कसं करायचं व्हिडिओ दिलेला आहे, शिकवलेला आहे क्लासमध्ये, लाईव्ह मध्ये. त्याच्यामुळे आता ते तुम्हाला व्हिडिओ बघावे लागतील त्याच्यासाठी. तर आता आपण काल पहिलं चक्र बघितलं, आता आपण दुसऱ्या चक्राकडे वळणार आहे. आणि दुसरं चक्र आहे ते म्हणजे नाभीच्या 3 बोटं खाली असलेलं स्वाधिष्ठान चक्र. ठीक आहे. नाभीच्या 3 बोटं खाली असलेलं स्वाधिष्ठान चक्र, त्याला सॅक्रल चक्र पण म्हणतात. नाभि के करीब 3 इंच नीचे अवस्थित है यह चक्र काम शक्ति का केंद्र है, अहम का परिचारक है, संबंधित अंग ग्रोनेट ग्रंथी, जेनेटिक ऑर्गन से रिलेटेड आहे, दोनों पांव, किसी व्यक्ति के प्रति मनोभाव सीधे इसी चक्र के द्वारा जागृत होते हैं, विचार भावनात्मक, याचं जलतत्व आहे जे मी मगाशी मॅडमला सांगितलं. रंग नारंगी, प्रतिकूल प्रभाव, कफ, खासी, श्वास किंवा युरिनरी ब्लॉडरचे रोग होत असतात. त्याचं बीज मंत्र आहे वम. रंग केशरी आहे, बीज मंत्र आहे वम. रंग नारंगी गोनेट ग्रंथी सोबत संबंध, यह चक्र जनन अवयव को नियंत्रित करता है. म्हणून उत्तम संतती प्राप्तीसाठी या चक्राचं ऍक्टिव्ह होणं खूप गरजेचं आहे. स्त्री पुरुषांप्रती मनोभाव याच चक्रापासून येत असतात. तर एखाद्या व्यक्तीचा संयम वाढणं
किंवा एखाद्या व्यक्तीपासून एखादा गुन्हा घडणं, या दोन्ही गोष्टी याच चक्राच्या माध्यमातून होत असतात. इस चक्र का संबंध जल तत्व से है. तर जल तत्व असंतुलित होने से कफ सर्दी संबंधित रोग होते हैं. मूत्र दोष, यूरिन कम आना या अत्यधिक होना, नींद में पेशाब होना, शरीर में सूजन होना, पुरुषों के जनन अवयवों की तकलीफें, स्त्रियों की जेनेटिक प्रॉब्लम, गायनिक प्रॉब्लम, संतान उत्पत्ति की तकलीफ इसी चक्र के कारण होती है. माझ्याकडे एक मॅडम होत्या ज्यांचा 14 वर्षाचा मुलगा बेड वेटिंग करत होता. रोज रात्री तो बेड ओला करायचा आणि त्याच्या आईनी सगळ्या डॉक्टरांना दाखवून झालेला होता, प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नव्हता. ज्यावेळेस त्या माझ्याकडे आल्या त्याच्या 15 दिवसानंतर मुलाची बेड वेटिंगची समस्या संपली. 14 वर्षापर्यंत त्या मुलाने बेड ओला केला होता. रेकीतनं त्यांचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. त्याच्यानंतरचं चक्र आहे मणिपूर चक्र. एखादी घटना ऐकली, कोणाच्या पोटात गोळा येतो, पेपरला जायचंय, पहिले इफेक्ट कुठं होतं? परीक्षेला पोटात गोळा येणं म्हणतात की नाही, भीतीचा गोळा येणं. परीक्षेला जाताना पहिले पोटात गोळा येतो ना. का बरं येतो तो? कारण आपल्या सगळ्या भौतिक जगतातील इच्छा पूर्ण करणार जर कोणतं चक्र असेल तर ते म्हणजे आपलं मणिपूर चक्र, जे नाभीच्या 3 बोट वर आहे. नाभि के करीब 3 उंगल ऊपर अवस्थित है. यह शरीर का वह वास्तविक केंद्र है जहां से भौतिक ऊर्जाओं का वितरण होता है. घर घ्यायचं आहे, गाडी घ्यायचं आहे, बंगला घ्यायचा आहे, किती पैसा कमवायचा आहे, सगळं या चक्रापासून होणार आहे. यह चक्र शक्ति और बुद्धिमानी का प्रतीक है. अगर हम किसी बात से बहुत डर जाते हैं तो इस अंग में अपने आप कड़ापन आ जाता है. आणि रंग याचा पिवळा आहे. बीज मंत्र आहे याचा रम. बीज मंत्र रम आहे. अँड्रेनल ग्रंथीसोबत याचा संबंध आहे. मणिपुर चक्र पेट, लिव्हर, पित्ताशय को नियंत्रित करता है. कार्य क्षेत्र है शक्ति और समझदारी का केंद्र. यह चक्र को सूर्य चक्र भी कहते हैं. यही से पूरे शरीर में ऊर्जाएं वितरित होती है. आधुनिक वैज्ञानिक युग में विचारों के अधिक दबाव व सोच के कारण व्यक्ति अधिक बुद्धिमान तो बनता जा रहा है, परंतु शायद वो अपनी समझदारी खोते जा रहा है. तभी तो ईर्ष्या व द्वेष के चक्कर में आकर व्यक्ति अपने वास्तविक रूप के होते जा रहा है. जीवनाचा खरा आनंद विसरतो आहे. या चक्र का, या तत्वाचं चक्र काय? अग्नि तत्व. अग्नि तत्व के असंतुलित होने से गर्मी संबंधित रोग होते हैं, चमड़ी रोग होते हैं, पेट संबंधित दस्त, उल्टिया, डायरिया, वोमिटिंग, इंडाइजेशन, डायबिटीज, एसिडिटी, गैस, स्किन डिसीज, पिंपल्स, या वजन वाढणे, वजन कमी होणे, कुठल्याही प्रकारची एलर्जी किंवा इन्फेक्शन, खाण्यापिण्याची खूप इच्छा होणं किंवा अरुची होणं, हे सगळे प्रॉब्लेम याच चक्रामुळे होत असतं. याच चक्रामुळे या सगळ्या एनर्जी आपल्या जीवनामध्ये. आता मला सांगा, कुणाकुणाला होतं इसकी साडी मेरे साडी से सफेद क्यों? महिलांसाठी मणिपूर चक्र ब्लॉक. बरोबर नाही? समोरच्यानी गाडी घेतली, त्याला काय आई वडिलांकडनं भरपूर काही भेटलाय असा भाव उत्पन्न होतं. दीज आर द रिझन्स वी आर क्रिएटिंग द ब्लॉकेजेस. इसलिए तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल या भावनेने जगा. ईश्वर तुम्हाला कुठेही थांबवणार नाही. मोठ्यातल्या मोठ्या संकटातनं सहजतेने काढाल. कारण भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे एव्हरीथिंग इज युअर माइंड. माझ्या घरात, माझ्या ऑफिसच्याकडे जो काही माझ्या गेट मधनं प्रवेश करतो त्याला पहिलं वाक्य दिसतं, द माइंड इज एव्हरीथिंग, व्हॉट वी थिंक वी बिकम. हे वाक्य माझ्या एंट्रन्सच्या भिंतीवर लावून ठेवलेलं आहे. कारण प्रत्येक क्षण, का बरं, मी इथे बसलेली आहे, विंडोतनं मला ते वाक्य प्रत्येक क्षण दिसतं आणि माझ्या वागण्यावर आणि कृतीवर ते बंधन आणतं. कारण माझ्या माइंडमध्ये कधीही त्या नकारात्मकतेला शिवलंही गेलं नाही पाहिजे. आणि आलाही विचार तर कट कट कट, डिलीट 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 म्हणता आला पाहिजे. कारण पेरणी जर सकारात्मकतेची कराल, उगवणारही तेच आहे. म्हणून वा, किती छान गाडी घेतलेली आहे. हे ईश्वर ऐसा हो कि एक दिन ऐसे इससे भी अच्छी गाडी मेरे आंगन में खड़ी. अफर्मेशन खूप पॉवरफुल वर्क करतात बरं, जे तुम्हाला मी रेकॉर्ड करून ऐकायला सांगितलेलं आहे. जेव्हा माझी परिस्थिती फायनान्शियल खूप डाऊन होती,
आणि माझ्या भावांकडे सगळ्यांकडे गाड्या होत्या, पर्सनल 4 व्हीलर त्यांच्या. बाबांची गाडी वेगळी, भावाची गाडी वेगळी, त्याच्यानंतर लहान भावाची गाडी वेगळी आहे, त्याच्या ऑफिसच्या 2-4 गाड्या अजून वेगळ्या. मी अफर्मेशन लिहिलं होतं, कारण माझे मुलं लहान होते आणि मामाकडे गेल्यावर कारमध्ये बसायला भेटतं आणि आपल्याला भेटत नाही, असं माझे मुलं लहान असताना त्यांना वाटायचं. तर त्यावेळेसची गंमत सांगते. आम्ही शनिवारी वगैरे जेव्हा हजबंडची मॉर्निंग स्कूल असायची, तर आम्ही दुपारी मुलांना घेऊन शोरूम मध्ये जायचो. शोरूम मध्ये मुलांना चॉकलेट देतात, मोठ्यांना कॉफी बिफी पाजतात की नाही, तो अनुभव पण घ्यायचा. का दॅट वॉज द क्रिएशन, की नाही एक दिन शोरूम की गाडी खरीदली. सेकंड हँड गाड्यांचं तर सगळे हे करून घेतलं, कारण गाडी असावी हे माझंही स्वप्न होतं. टचूड एक सोडून ती एक ऍक्सिडेंट झाला, ती वेगळी गाडी. लगेच मी त्याच्या 4 महिन्यात दुसरी नवीन शोरूमची गाडी घेतली, थँक्स टू रेकी. हे पण रेकीने शक्य झालं. पेरणी म्हणजे जब भी बुरा होता है ना, तो हम क्या करते की त्या वाईट गोष्टीवर एवढा फोकस करतो, एवढा विचार करतो, एवढा मंथन करतो, म्हणतो की दुनियाभरात माझ्यासारखं दुःखी कोणी नाही, माझ्यासारखं टेन्शन कुणाला नाही आहे. अहो, मी ऍज अ हिलर, ऍज अ काउन्सिलर असे असे प्रॉब्लेम बघितले आहेत ना, लिटरली खरं त्याच्यातनं सुधारली मी. की दुनिया में म्हणजे जेव्हा वाटत होतं ना, पहिले असं वाटत होतं की मेरा गम सबसे बड़ा है, पर अब लग दुनिया का गम देखा तो अब ऐसी फीलिंग आ गई, मेरा गम बहुत कम है. जग बघितलं मी, या रेकीने मला जग दाखवलं. कारण मी प्रॉब्लेम कशासाठी आले, ती रेकीमध्ये माझा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी. मला असं वाटत होतं माझ्या जीवनात खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि तो प्रॉब्लेम सोडवण्यासाठी रेकीत आली. पण रेकीत आल्यानंतर ऍज अ हिलर, ऍज अ ट्रेनर इतके प्रॉब्लेम बघितले लोकांचे, की त्याच्यानंतर खरोखर त्या ईश्वराला धन्यवाद म्हणायला शिकली, की हे 2 हात काम करतात आणि थँक्यू. या डोळ्यांनी दिसत आहे ना, थँक्यू. कारण जगात कितीतरी लोक आहे ज्यांना डोळे आहे, दिसत नाही, कान आहे, ऐकायला येत नाही, तोंड आहे, बोलतायला येत नाही, हातपाय दिले आहे, पण काम करत नाही. आणि आपल्याला एवढं भरभरून दिल्यानंतरही आपण कंप्लेंट मोडवर जगतोय. तर मी माझा कंप्लेंट मोड डिलीट केला आणि कम्प्लिशनवर आली आणि जीवनामध्ये मल्टिप्लिकेशन बघायला शिकली. तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जर सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, आनंद पाहिजे असेल, तर आजपासूनच पॉझिटिव्हिटीची आणि आनंदाची पेरणी चालू करा. ही दिव्य रेकी शक्तीला माझा शब्द नेहमी लक्षात ठेवाल. मागता मागता थकाल, रेकी तुम्हाला देता देता थकणार नाही. बघा, ज्याला ज्याला जे दे द्यायचं आहे ते ते आपल्याला पॉझिटिव्हिटीने द्यायचं आहे. मणिपूर चक्र तत्व अग्नितत्व आहे, की कोण कोण लोक जेवल्यावर पाणी पितात. अग्नी प्रदीप्त झाला असतो तुमच्या जेवलेल्या अन्नाला पचवण्यासाठी आणि तुम्ही अग्नी विझवून टाकता. बरोबर आहे. काय करता तुम्ही? पाणी पिऊन अग्नी विझवून टाकता. आणि पहिलेच तर आपण काय करतो, दांतों का काम आंतों को दे देते. सबसे हार्ड ऑर्गन कौन सा है? हमारे दांत. चबाने का काम उसका है. हम आणि आपण असं फास्ट खाऊन घेतो की त्या दातांचं जे काम आहे की त्याच्यात ते पाचक रस मिक्स झाले पाहिजे, त्यात प्रत्येक घासाचा तृप्तीचा आनंद घेऊन ते पाचक रस मिळून ते पचन संस्थेकडे गेले पाहिजे. आणि आपण ते सगळ्यात नाजूक आतडे ज्याच्यात ते अन्न पचनाचं कार्य होतं, तिथे अन्न ढकलतो अक्षरशः. आणि म्हणून थोडा आपल्या शरीराचा रिस्पेक्ट करा. का बरं? काय आहे ना, ते फोटोत लागल्यावर 14 दिवस ताज्या फुलांचा हार, मग वर्षातनं एखादा ताजा, मग ते एकदा परमनंट हार, आणि घरात रंगरंगोटी झाली की फोटोच भिंतीवरनं गायब. ते जर नाही पाहिजे आहे तर नेमकं काय करायचं आपल्याला? जो क्षण आहे ना, त्याच्यानंतर, बरोबर की नाही, थोडा विचार करा. आणि म्हणून आपल्या जे काही इच्छा आहे त्या पूर्ण करण्यासाठी ईर्ष्या, द्वेष आजपासून सोडून द्या. जीवन जगायचं आहे हो. आपण मिळू शकतं सगळं. आज तर माझा विश्वास कायम झाला, इफ आय कॅन डू इट, एनीवन कॅन डू इट. कारण मला रेकीने दिलाय, भरभरून दिलेला आहे, अपेक्षेपेक्षा जास्ती दिलाय. ओके. तर त्याच्यानंतरचं चक्र आहे हृदय. वरचे 4 चक्र 1, 2, 3 आणि 4, हे वरचे 4 चक्र कशासाठी आहेत? आध्यात्मिक आणि आपल्या उन्नतीचे चक्र आहेत. इथपर्यंत भौतिक. जब तक हम सोचे ना गाडी, बंगला, कार, बस इथपर्यंत, पोटापर्यंत. सगळ्या इच्छा कशासाठी? विधभर पोटासाठी. बरोबर की नाही?
आता या पोटासाठी सगळ्या इच्छा पूर्ण झाल्यानंतर मग बाकीच्या गोष्टी येतात ना. पहिले तर पोट भरायचं असतं. मग आता हे अनाहत चक्र म्हणजे हृदय चक्र, हार्ट चक्र, दिल के करीब सीने के बीच में यह चक्र अवस्थित है. यह चक्र निश्चल प्यार का प्रतीक है, भाईचारा, अपनापन, आध्यात्मिक विकास, भक्ति, साधना और प्रेम का प्रतीक है. हमारे ऋषि मुनियों ने इसी चक्र को विशेष बल दिया है. निश्चल प्यार की अभिव्यक्ति नहीं करेगा कोई भी व्यक्ति तब तक उसका विकास पूर्ण नहीं होगा. आजकाल काय अनकंडिशनल प्रेम ही भावनाच नाही राहिली हो. प्रत्येक प्रेमात कंडिशन असतात. पती पत्नीच्या नात्यात तू माझ्यासाठी हे केलं नाही. महाराष्ट्रातलं सुंदर वाक्य मिसळ्या म्हणून टिकले ते तर आहेच. प्रत्येक घराघरात कधी ना कधी होतच, बरोबर की नाही. बघा, देण्याने वाढत असतो, इसलिए देना सीखो. प्रेमाची अभिव्यक्ती बघा, ज्या घरामध्ये मला सिंधुताई सपकाळांचं एक वाक्य खूप आठवतं, आज त्या नाही आहे पण आमच्या शहरात एकदा आले आणि त्यांचं ते वाक्य की घरामध्ये पुरुषांनी प्रवेश केल्यानंतर त्या पत्नीने स्मित हास्याने त्याचा स्वागत करावं आणि त्या पतीने कागा आज खूप थकलीस का या भावनेने, कारण ती जरी घरात असली तरी तुमच्यासाठी राबत असते, म्हणून तिला कागा थकलीस का म्हणून मायेने तिला पाठीवरून हात फिरवावा, डोक्यावरून हात फिरवावा आणि त्या पत्नीनेही तेवढ्या स्मित हास्याने, कारण बाहेरून माणूस दमून आलेला आहे, एक ग्लास पाणी आणि जर पीत असेल तर चहा द्यायचा. खरोखर बघा त्या घरातलं वातावरण कसं होऊन जाईल. मुलांना आपण आपली संपत्ती समजतो, त्यांना रागवतो, मारतो, त्या करण्यापेक्षा त्यांना आपल्या घरातला एक अहम सदस्य बना. कारण थोडं IVF सेंटर समोर लागलेल्या रांगा बघा, आपल्याला निसर्गाने ते दान आपल्या पदरात पाडलेलं आहे आणि आपण त्या दानाला कशा पद्धतीने वागवतो. आजच माझं एका गुरूंशी बोलणं चालू होतं, त्यांनी एकच सांगितलं, देखो बोले जो भी लोग आपके आजू बाजू में ना बोले आपके परिवार के सदस्य भी हो, पर कहीं ना कहीं उनसे आपका कार्मिक कनेक्शन है, इसीलिए आप उनके साथ हो. आज तुम्ही जे सगळे लोक इथे आहात, कधी ना कधी कुठे ना कुठे आपलं काहीतरी सोल कनेक्टिविटी आहे, म्हणून आज आपण एकत्र आहोत. अदरवाइज कोई भी इंसान किसी के जीवन में आसानी से जाता ही नाही. आणि माझ्या गुरुने तर सांगितलं होतं मला एकदा की म्हणे रेकी त्याच्या आयुष्यात येतच नाही, ज्याच्या आयुष्यात त्या ब्रह्मांडाला बदलाव करायचा असतो रेकी त्यांच्याच पर्यंत पोहोचते आणि तेच नेक्स्ट स्टेप घेत असतात. नाही तर लोकांच्या जीवनात रेकीचा असा ओझड स्पर्श होऊन जातात, याने रेकी सीख भी लेंगे बोले, म्हणजे रेकी शिकूनही घेतील, स्वतःच्या समोर ग्रँड मास्टरही लावतील, पण ते हिलर नसतात म्हणे, कारण त्यांच्या त्या उन्नतीपर्यंत तो क्रिएटर त्यांना पोचवतच नाही. आणि म्हणून मी वारंवार सांगते की रेकी शिकण्यासाठी नाही आहे, रेकी जीवन जगण्याची कला आहे. तर आपल्या हृदयामध्ये खरोखर एकदा तरी रोज ते गाणं लावून ऐकायचं, तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होय रे, जन जन का मंगल होय रे, आणि आपली करुणा आणि भाव या ब्रह्मांडाला रोज एकदा पाठवून द्यायचं. कारण या जीवनामध्ये हे जीवनच खूप सुंदर आहे आणि या सुंदर जीवनाला अधिक सुंदर बनवण्यासाठी आपण जोपर्यंत एफर्ट्स घेणार नाही, जादूची कांडी नाही आहे. आम्ही ना आमच्या वर्गातले ढ विद्यार्थी होतो, म्हणजे मी ज्या शाळेत शिकली ना, तर त्या शाळेमध्ये ना सगळ्यात मेरिट ओरिएंटेड शाळा होती ती, अगदी स्वातंत्र्याच्या आधीपासूनची शाळा आहे आणि आजही तेवढंच नाव आहे. तुम्ही ऐकलं असेल नागपूरमध्ये सोमलवार हायस्कूल हे खूप फेमस शाळा आहे. त्या शाळेत शिकण्याचा तर योग भेटला, पण ते आता जरी तुम्ही माझ्याकडनं शिकताना तर अभ्यासाच्या वेळेस त्या इंग्लिश या विषयाने ना खूप मागे आणून टाकलं होतं. मला खूप भीती वाटायची, सगळ्या विषयात चांगले मार्क भेटून इंग्लिशमध्ये ते बाउंड्रीचे 15 पैकी 6 कसे भेटतील त्याची जुळवाजुळव विचारत राहायची डोक्याची. पण घाबरू नका, इंग्लिशमध्ये मी 12th मध्ये फेल झाली, पण आयुष्यातलं तुम्हाला आयुष्यात जे जे चॅलेंज झाले ना, त्या चॅलेंजला मी नेहमी पॉझिटिव्हने घेतलं. माझी BEd ची मेथड इंग्लिश आहे, आय एम द इंग्लिश टीचर ना. म्हणजे आयुष्यात प्रॉब्लेम आला की त्याला असं तोडून टाकायचं. प्रॉब्लेमला घाबरला तर तो तुम्हाला तोडेल, तर प्रॉब्लेमने आपल्याला तोडलं नाही पाहिजे, तर आपण त्याचा मार्ग काढायचा. ज्या इंग्लिशची 10वी पर्यंत भीती वाटली, ज्या इंग्लिशने मला 12वीत 1 ऑक्टोबरची परीक्षा द्यायला लावली, त्याच इंग्लिशची मी BEd ची मेथड माझी इंग्लिश आहे, मी इंग्लिशची टीचर आहे. आणि म्हणून सांगते
की आयुष्यात कितीही प्रॉब्लेम आला तर प्रत्येक प्रॉब्लेमचा दोनच असतात. हे देवा माझ्या आयुष्यात किती प्रॉब्लेम आहे असं म्हणून रडत बसणं किंवा त्या प्रॉब्लेमशी दोन हात करून दोन पावलं पुढे जाणं, याचं सुंदर उदाहरण तुम्हाला सांगते. आपले टाटाजी सर, रतनजी टाटा, एक दिवस प्रवास करत होते मुंबईमध्ये. तुम्हाला माहिती आहे पाऊस आला की किती भयानक वातावरण असतं, आणि त्या भयानक पावसात ते एक दिवस सापडले. आणि त्या पावसात सापडल्यानंतरची गंमत तुम्हाला सांगते. ड्रायव्हरला एकच दिसत होतं की खूप अंधारलाय, मुसळधार पाऊस चालू आहे, रस्त्याच्या कडेला सगळ्या गाड्या थांबलेल्या आहेत. तो म्हणाला, सर गाडी लावू का पार्किंगला? रतनजी टाटा बोलले, थोडं समोर ने. तो ड्रायव्हर बोलला की सर मला काहीच दिसत नाही. रतनजी टाटांनी त्यांना म्हटलं की तुला जसं जसं दिसतंय ना, जेवढं जेवढं दिसतं स्पीड कमी कर, पण थांबू नको. हळूहळू तुला जसं जमतं तसं पुढे जा. असं करता करता परत तो घाबरत होता, कारण रस्त्याच्या कडेला गाड्या थांबलेल्या होत्या, मुसळधार पाऊस चालू होता. पण साहेबांनी म्हटलं ऐकावं लागेल, म्हणून त्यांनी गाडी जसं जमेल तशी पुढे पुढे नेली. 15-20 मिनिटं ती गाडी तशीच पुढे चालल्यानंतर पाऊस थांबलेला होता. अधिक 5 मिनिटं पुढे गेल्यावर तिकडे ऊन पडलेलं होतं. रतन टाटांनी म्हटलं आता गाडी थांबव. त्या ड्रायव्हरला नवल वाटलं की जेव्हा पाऊस होता तेव्हा साहेबांनी गाडी नाही थांबवू दिली, आणि आता गाडी थांबव असं का म्हणतात आहे. त्याला गाडीतून उतरवलं, स्वतः गाडीतून उतरले. बघ म्हणे, तो मागे जे लोक थांबले आहेत ना, ते अजूनही तिथेच थांबलेले आहेत. आपण थांबलो नाही, आपण प्रयत्न केला, आपण सतत चालत राहिलो. आज ते लोक पावसात तिथेच थांबून राहिले आणि आपण पुढे आलो. तो संघर्षाचा काळ संपवून आपण पुढे आलेलो आहे. इथे आपल्याला ऊन भेटलेला आहे. अगदी जीवनही तसंच आहे. आयुष्यात संघर्ष असला ना तर थांबू नका, त्या संघर्षाची दोन हात करा, पुढे जा. प्रत्येक संघर्षात तुम्ही पुढे जाऊ शकणार आहे. आणि हेच उदाहरण मी माझ्या जीवनात वापरते. माझ्या व्याख्यानांमध्ये जेव्हाही मला कुठे गेस्ट लेक्चर म्हणून जाते तर मी या सगळ्या माझ्या रिलेटेड, कारण या सगळ्या फक्त याच्यातल्या नाही, प्रत्येक गोष्ट मी माझ्या जीवनात जगलेली आहे. माझ्या मुलाचा तब्येतीचा प्रॉब्लेम झाला त्यावेळेस माझं पीएचडी चालू होतं आणि मला फायनल सबमिशन होतं. मी त्याच्यासाठी, माझा पीएचडीचा विषय सायकोथेरपी आहे, की कुठल्याही आई वडिलांना मुलांच्या समस्या किंवा पारिवारिक समस्या जर असतील तर त्या सोडवण्याचं सामर्थ्य माझ्यात झालं पाहिजे. मी त्याच्यासाठी अभ्यास केला आणि सायकोथेरपी मध्ये माझं पीएचडी कम्प्लीट केलं. सो हे परत रेकीनेच दिलं, खरंच सांगते, कारण आय वॉज झिरो. कारण रेकी जर माझ्या आयुष्यात नसती तर त्याच्या आधीचं जीवन आणि रेकीची प्रॅक्टिस केल्यानंतरचं जीवन याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. सो हृदयाला प्रेमाने भरण्यासाठी आपल्या हृदय चक्राला परिपूर्ण करायचं. या चक्राचा रंग हिरवा, तत्व आहे एअर, प्रेम भावना. जर याला हृदयाला प्रेमाने भराल तर प्रेम भावनेने परिपूर्ण होईल. आणि जर आजच्या नंतर आपल्या आजूबाजूला खूप कंजूस व्यक्ती दिसला, सतत टेन्शन मध्ये राहणारा व्यक्ती दिसला, काय समजायचं, त्या व्यक्तीला दोष नाही द्यायचं, याचं हृदय चक्र ब्लॉक आहे हो, म्हणून तो तसा कंजूस आहे, त्या व्यक्तीला दोष नका देऊ. आणि एखाद्या हृदय चक्र जास्ती व्यापक पण नको, मग कर्णासारखी अवस्था होऊन जाते, स्वतःचा जीव सोडून कर्णकुंडला पण सगळं कवच कुंडला दान केल्या जातात. म्हणून कर्णही बनायचं नाही, बॅलन्स पाहिजे जीवनामध्ये, बहुत कुछ नाही करणार. तर या चक्राचा संबंध थायमस ग्रंथी सोबत आहे. ये चक्र हृदय, लंग्स, लिवर को संचार पद्धति को नियंत्रित करता है. कार्य क्षेत्र प्रेम व भावनाओं का केंद्र. प्रेम ही व्यक्ति के जीवन का मूल आधार है. शक्ति का स्रोत प्रेम, धिक्कार और भय किसी भी प्रकार की सेवा व साधना द्वारे सज्जन व्यक्ति इस चक्र को जागृत कर सकता है. प्रेम पूर्वक व्यवहार करता रहेगा तो अपने आप हृदय चक्र एक्टिव होते रहेगा. भयों को पालकर नहीं तो डरपोक बन जाएगा. ज्याचं हृदय चक्र स्ट्रॉंग नाही आहे, दोरीवर जरी पाय पडला, सापावर पडला का भीती वाटून दे. इस चक्र का संबंध वायु तत्व से है. वायु तत्व के असंतुलित होने से व्यक्ति का नर्वस सिस्टम पर बुरा असर पड़ता है. हृदय की बीमारियां, बीपी, शारीरिक पीड़ा, निराशा, डिप्रेशन, आत्महत्या करने के विचारों का आगमन होता है. माझ्याकडे एक मॅडम आहे, 3 वेळा सुसाइड अटेम्प्ट केलेल्या, आज हिलर आहे.
हॉस्पिटलमधनं सुट्टी झाली तेव्हा माझे वेबिनार चालायचे, ऍडमिशन केली आणि आज म्हणतात आणि आत्महत्या कोणासाठी करायची होती, सासूशी पटत नाहीये, काय त्यात घरात राहायचं, असं करून प्रयत्न केला होता. आज त्यांचे वाक्य लिटरली टचवूड, म्हणजे जेव्हा त्या बोलल्या आणि अश्रूंच्या धारा वाहत होत्या, मॅडम ज्या सासूच्यामुळे मी जीवन संपवायला निघाली होती तिच्यातली माय मला रेखीतनं सापडली म्हणे. आज त्या एकत्र राहून राहिल्या एकाच घरात, हा त्यांच्या जीवनात झालेला रेखीचा चमत्कार आहे. म्हणजे ज्या घरातल्या वादांना कंटाळून ती स्वतःला संपवत होती, त्या रेखीला फक्त तिच्या जीवनाला स्पर्श झाला, रेखीचा सराव झाला. आज तेच नातेवाईक त्यांच्या सोबत एकत्रितपणे राहून राहिलेले. दिस इज द मॅजिक ऑफ रेखी. त्यानंतरचं चक्र विशुद्ध चक्र. याचं बीज मंत्र आहे हृदय चक्राचा यम, रंग हिरवा. ठीक आहे, तत्व 5 चक्रांना आहे बरं. थ्रोट चक्रापर्यंत तत्व, वरच्या 2 चक्रांना तत्व नाहीये, कारण या पृथ्वीवर पंचतत्वच आहे, 5 तत्व आहे. थ्रोट चक्राचं तत्व मी सांगणार आहे. यह संचारक का चक्र है, अपनी अभिव्यक्ति और क्रियाशीलता, अपने मनोभाव एक दूसरे तक पोहोचत आहे. देवाने माझ्या थ्रोट चक्राला ऊर्जा दिली म्हणून मी तुमच्याशी संवाद साधू शकत आहे. जर थ्रोट चक्र ब्लॉक असलं, का बरं मनातले भाव, बघा आतापासून सांगते तुमच्याकडनं ती पेपरवर लिहायची ऍक्टिव्हिटी का बरं करते मी, की मनातले भाव जोपर्यंत जाळून टाकणार नाही ते इथे येऊन थांबतात. माझ्याकडे एक 42 वर्षाची महिला 4-5 वर्षापूर्वी आली, माझ्याकडे औरा स्कॅनिंगचं काम करते मी, चक्र स्कॅन करून देत असते. तर त्या आल्या आणि त्यांनी चक्र चेक केले, त्यांचं थ्रोट चक्र पूर्ण ब्लॉक होतं. आणि नंतर त्यांच्या बॅग मधून एक फाईल काढली त्यांनी आणि ती दाखवली. दॅट पर्सन वॉज सफरिंग फ्रॉम थ्रोट कॅन्सर. मी त्यांना हेच म्हटलं, का बरं मनातले भाव व्यक्त करत नाही का, आणि म्हणून व्यक्त व्हायला शिका. जरुरी नाही की त्या समोरच्या व्यक्तीसमोरच व्यक्त व्हायचं, कागदावर लिहा, नकारात्मक ऊर्जांना जीवनातनं डिलीट करून टाका, त्या माचीसची काडी लावून टाका आणि त्याच्या जागी 4 सकारात्मक अफर्मेशन द्या. अव्यक्त भावना आजारांचं कारण बनतं. डॉक्टरांचं म्हणणं सुद्धा आहे की कॅन्सर सारखा आजार देखील कसा होतो, जेव्हा तुमच्या भावना एकत्रित येतात आणि त्या एका जागी अशा पुंज सारख्या जमतात, तेव्हा शरीरामध्ये एखादी गाठ तयार होते. आणि म्हणून विचारांना वाहून जाऊ द्या, नकारात्मक विचारांना, पॉझिटिव्ह विचारांचा संग्रह करायला शिका. अर्धे प्रॉब्लेम तसे सॉल्व्ह होतात, कारण 99% जे डिसीजेसचं कारण आहे ते आपले विचार आहे. एव्हरीथिंग इज युअर माइंड. आणि म्हणून विचारांवर काम करायचं असतं. तर विशुद्ध चक्राचा रंग आसमानी थायरॉइड ग्रंथी सोबत संबंध आहे. यह चक्र गले और लंग्स को नियंत्रित करता है. इसका कार्य क्षेत्र अभिव्यक्ति और बातचीत. शक्ति का स्रोत आधार या दुःख. तुमचे शब्द एखाद्याचा आधार बनेल, एखाद्याला दुःखातनं बाहेर काढेल आणि एखाद्याचं एवढं मन दुखेल की जे एखाद्या चाकूच्या धारेने जखम नाही होणार ना, तेवढे शब्दांनी करून टाकेल. म्हणून हे चक्र कसं आहे, शक्ति का स्रोत, किसी का आधार बनो या फिर किसी के दुखों का कारण बनो. त्याच शब्दांनी एखाद्याला दुखवून तुम्ही त्याच्या जीवनात दुःख निर्माण करणार. यात साधक या सज्जन सदैव आभार, थँक्यू म्हणून का बरं म्हणायचंय, आभार का गुणगान करेगा तो इस चक्र को सुख की अभिव्यक्ति मिलेंगी, सुख के सागर में तैरते रहेगा. और जब हमेशा माझ्या जीवनात हा प्रॉब्लेम आहे, हे संकट आहे, हे दुःख आहे, माझ्या जीवनात एवढे बेकार लोक आहे, अशी जर अभिव्यक्ती करत असाल तर दुःखाचं प्रेरण तो करेल. या चक्राचं तत्व जे आहे ते आकाश तत्व आहे आणि याचं बीज मंत्र जे आहे ते हम आहे. बीज मंत्र कोणता? हम आहे. विशुद्ध चक्र का संबंध आकाश तत्व से होता है और आकाश तत्व संतुलित होने से त्रिदोष शरीर में होते हैं. वात, पित्त और कफों की कफची समस्या जी होते ती या थ्रोट चक्रामुळे होत असते. पित्त के कारण कफ के कारण व्यक्ती हमेशा खासता रहता है. बघा म्हातारे व्यक्ती तुमच्या घरात असतील, त्यांना नेहमी खोकलत असतात. का बरं खोकलतात माहितीये का? उनकी अवस्था ऐसी है कि वह कह भी नहीं सकते और सह भी नहीं सकते, क्योंकि घर में सुनने वाला कोई नहीं है तो कह नहीं सकते, और जो हो रहा है वो सह भी नहीं सकते. इसके कारण उनको खांसी ज्यादा होती है. तो थोड़ा बड़ों के लिए समय निकालिए, उनके पास जाके बैठिए आणि त्यांची थोडी तरी 5-10 मिनिटं विचारपूस करा. दूर राहत असतील तर एक फोन अवश्य करा. त्यांना तुमची खूप गरज आहे. त्यांचं ऐकायला शिका.
त्यानंतरचं चक्र आहे थर्ड आय चक्र, इंट्युइशनचं पावरचं केंद्र। यह ललाट चक्र दोनों भवों के बीच में है, जरा अवस्थित आहे। आणि या चक्राचं केंद्र इंट्युइशन, रंग याचा डार्क ब्लू आहे। या दोन चक्रांना तत्व नाही आहे आणि हे दोन चक्र हे परिपूर्ण ब्रह्मांडी ऊर्जांचे कनेक्शनचे चक्र आहे। रंग नीला यानी डार्क ब्लू पिट्यूटरी ग्रंथि के साथ संबंध। आज्ञा चक्र व्यक्ति के ऑटो नर्वस सिस्टम को नियंत्रित करता है। कोमातल्या व्यक्तीला हे चक्र नियंत्रित करत असतं। कार्य क्षेत्र है इच्छा व अंतरप्रेरणा का केंद्र, अर्थात शक्ति को अच्छे कार्य करने की प्रेरणा और बुरे कार्य न करने की प्रेरणा इसी चक्र से होते है। बघा, ज्या दिवशी तुम्हाला असं वाटत असेल की एखाद्या मित्राचा फोन यावा, आठवण येते, तो फोन किंवा येते की तो भेटायला येते, मित्र असो नातेवाईक असो, झालाय कुणासोबत, अरे मी तुझी आजच आठवण काढली होती ना, तुम्हाला भेटली। व्हाय दिस इज हॅपनिंग? वी आर कनेक्टेड विथ द होल युनिवर्स। आपण या ब्रह्मांडाचा अंश आहे आणि म्हणून ते कनेक्शन होतं आणि म्हणून आपली ती भेट होते किंवा फोनवर बोलणं होतं। तर याच पद्धतीने सेकंड लेवल मध्ये टेलिपॅथिक हिलिंग शिकवलं जातं, ज्याच्या माध्यमातून कार्य अभ्यास पुरं करत नाही। टेलिपॅथिक हिलिंग दिलं की मुलांना न बोलता अभ्यास करायला लावू शकतो, एखाद्याचं व्यसन सोडवू शकतो, एखाद्याचा स्वभाव बदलू शकतो टेलिपॅथिक हिलिंगमुळे, जे आपण रेकीच्या सेकंड लेवल मध्ये शिकत असतो। त्यानंतर ब्रह्मांड ऊर्जांचं कनेक्शनचं जे चक्र आहे ते म्हणजे सहस्त्रार चक्र, क्राउन चक्र। सर के ऊपर मध्य में स्थित यह चक्र अवस्थित है। यह चक्र उच्चतम आध्यात्मिक विकास साधना का स्थल है। उच्चतम स्थिति में ज्ञान को प्राप्त कर समाधि की अवस्था होती है। निर्विकार, कोई भाव नहीं, कोई विचार नहीं, शून्यता की अवस्था। ये दिव्य दर्शन इसी चक्र के कारण होते हैं। संबंधित अंग ऊपरी दिमाग, दाई आंख, पिनेल ग्रंथि, रंग जामुनी, कार्य आध्यात्मिक प्रगति। पिनेल ग्रंथि के साथ संबंध माथे के ऊपर की अवस्था को नियंत्रित करता है। आध्यात्मिक प्रगति इसका स्थान है। एखाद्या जाणाऱ्या व्यक्तीला जर तुम्ही बघितलं असेल, ज्याचे शेवटचे श्वास चालू आहे, त्या व्यक्तीला झटके येताना कोणी पाहिलाय का? एखाद्याला जवळून जाणाऱ्या व्यक्तीला बघितलं असेल, त्याला झटके येतात, ते झटके म्हणजे काय माहितीये का? त्यावेळेस त्या व्यक्तीसाठी मुक्तीचं द्वार उघडलं जातं। पण सर्वसामान्य व्यक्ती जो कुठल्याही भक्ती आणि साधनेमध्ये नसतो, तर त्या झटके आले की तो घाबरतो आणि ते मुक्तीचं द्वार बंद होतं आणि मग त्या व्यक्तीचे डोळ्यातनं प्राण जातो, मुखातनं प्राण जातो, डोळे उघडे राहतात, मुख उघडे राहतं। आणि म्हणून थोडीशी साधना, थोड़ा सा नाम जप कर लिया करो, जिंदगी बहुत सुंदर है और हम उसे और ज्यादा सुंदर कर सकते हैं। सो आज आपण या 7 चक्रांची माहिती घेतली। उद्याचा आपला क्लास 3 ते 6 आहे, लास्ट डे आहे। सो कल मिलते हैं इसी ऊर्जाओं के साथ, अपने जीवन में सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य से परिपूर्ण के लिए। सगळ्यांचा आभार। उद्याचं माझं प्रॉमिस, शेवटच्या हँड्रेस पर्यंत आपण प्रश्नांची उत्तरे देणार आहे। ओके, कारण आज आमचं हैदराबादचं लास्ट प्रिपरेशन आहे, ते आम्हाला कम्प्लीट करायचं आहे। सो थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच। दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना। थँक्यू, थँक्यू, थँक्यू।